परिपूर्ण झाला. कोणता यज्ञ झालाय? ज्ञान यज्ञ. आणि ज्ञान यज्ञ हा इतर मुखातून जर झाला तरी तो सोयीचा आणि त्या ठिकाणी माणसाला आल्हाद देणारा यशप्रद असतो. पण तो जर अजून गुरुमुखातून झाला तर दुग्ध शर्करा योग त्या ठिकाणी. आणि त्याही अजून तीर्थाच्या ठिकाणी आणि असलेल्या अधिक मासात महाविष्णू पुरुषोत्तमाच्या त्या ठिकाणी अतिशय आनंदाने 5 दिवस आपण हा यज्ञ ग्रहण केला. खरोखरच महाराजांनी अथा तो ब्रह्म जिज्ञासा कर्तव्य हा या ब्रह्मसूत्रावर अतिशय आपल्या सर्वांना जो उपदेश केला तो दुर्मिळ आहे. चक्रीनाथ महाराजांनी सांगितलं होतं की काही बोटाच्या कांड्यावर मोजण्या एवढेच लोक या सूत्रावर भाष्य करतात. आणि परमयोगाने आपल्याला ते भाग्य महाविष्णूच्या सानिध्यात लाभलं. आणि तुमच्या सोबत तुम्ही सगळे तर शिष्य आहातच, पण मी लातूरला लग्नाला निघालेलो असताना बच्चूवार सरांनी त्यांच्या पुतण्याकडे मला लग्नाचा आग्रह केला. वारंवार सावकारही महाराजांचे परम भक्त आहेत. नेहमी त्यांच्या तोंडातून महाराजांचं नाव त्या ठिकाणी दुकानवर मी गेलं की निघतच असतं. आणि त्यांनी म्हटले की असा ह्या कार्यक्रम या ठिकाणी तिरुपतीच्या ठिकाणी होणार आहे. मी म्हणलं माझं नाव घ्या, काहीच हरकत नाही म्हणलं. कारण एवढं भाग्य अधिक मासात लाभायला सुद्धा काही जन्माचं आपलं पुण्य त्या ठिकाणी लागतं. आणि ते पुण्य भाग्य कुठंतरी आज आपलं उदयाला आलं म्हणून त्या भाग्यानं आपल्याला हे सगळं ज्ञान त्या ठिकाणी लाभलं. चक्रीनाथ महाराजांनी सुद्धा दश अवताराची कथा आणि व्यंकटेश महात्म खूप सुंदर पद्धतीने या ठिकाणी वर्णन केलं. आपण सर्वजण आजपर्यंत कमीत कमी 10, 20, 25 वेळा या ठिकाणाला येऊन गेला, पण कोणालाही एवढं महात्म्य माहीत नव्हतं. पुष्करिणीत काही जणांनी स्नान केलं असेल, काहींनी नाही केलं, काहींना माहिती असेल नसेल, पण त्या योगाने आज इथे जी काही तुम्हाला माहिती मिळाली, हे जे काही ज्ञान त्या ठिकाणी त्या मिळालं तीर्थाचं, ते खरोखरच. कारण अधिक मासामध्ये तुम्ही गंगा स्नानाला जाता नेहमी. अन्यस्थानी कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यति. इकडे तिकडे झालेल्या पातकांचा नाश होतो. आणि आजचं स्नान हे महाराजांच्या सहयोगानं आणि त्यांच्या सानिध्यात त्या ठिकाणी झालं. मी कालही म्हणलं होतं, गंगा पापम शिशी तापम दैन्यंच कल्पतरू तथा पापन तापंच दैन्यंच हरे श्री गुरु दर्शनम. गुरुच्या दर्शनाने यांचा नाश होतो. प्रत्यक्ष गुरुच्या सानिध्यात समोर आपलं स्नान त्या ठिकाणी झालं. हे मला आणि तुम्हाला सर्वांना आपला अहोभाग्य आहे. या ठिकाणी हे सांगत असताना महाराजांनी आता सांगितलं, हा देव श्रीमंत देतो, भरपूर देतो, पण केव्हा देसी तेव्हा घेशी, उदार तू होसी, ऐसा असशी कृपाळू. तर म्हणतो मी देतो तुम्हाला, पण केव्हा तुम्ही जर मला काही दिलं तर. अनंत हस्ते देता कमलावराने आणि किती घेशी तू 2 कराने. मी 1000 हाताने द्यायला सुरुवात करतो, तुम्ही 2 हाताने किती घेणार आहे? घेणं होणार नाही. मुनीम लावा लागते, नोकर चाकर लावा लागते, शेवटी पैसे मोजायला माणूस लावा लागतो. एवढं मी देतो, पण केव्हा देतो? त्या ठिकाणी जेव्हा तुम्ही मला काही द्याल. त्या ठिकाणी पहिलं म्हणायचे, पेरणीसाठी जे यंत्र वापरत होते लाकडाचं, त्याला चाडं म्हणायचे. चाड्यावर जर मूठ ठेवली आणि तिथं जर हात आखडला, बी जर कमी टाकलं तर उत्पन्न जास्त होईल का कमी? मग कमीच होणार त्या ठिकाणी. मग ज्यावेळी चाड्यावर जर मूठ मोकळी सोडली तर त्या ठिकाणी तुम्हाला धनही त्या ठिकाणी उत्पन्नही चांगलं मिळणार. मग भगवंत जेव्हा देतो घेतो त्यावेळी 1000 हाताने देतोय सुद्धा. आणि ते देत असताना त्या ठिकाणी जर गुरु कृपा झाली पुन्हा तर मग मात्र त्याच्या देण्याला अंत राहत नाही. अगणित देतो, ज्याचं गणित तुम्हाला करता येणार नाही. नुसतं अगणित देत नाही
तर त्या ठिकाणी महाराजांनी काल सांगितलं की जर त्या ठिकाणी शक्तिपात झाला तर 3 पिढ्यांना दोष लागतो, पण त्यावेळी गुरुकृपा झाली तर 7 पिढ्यांना संपणार नाही, एवढंही त्या ठिकाणी भाग्य त्या ठिकाणी भगवंत देतो. असं या गुरुच्या सानिध्यात आपल्याला लाभलं. गुरु भक्तीचा प्रकारू ऐके जो का नरू. गुरु भक्तीचा प्रकार तरी कसा आहे, गुरु कसा असावा, गुरुंचं ज्ञानातून काय होतं. एक छोटस उदाहरण देतो. संयोजकांनी वेळ दिला म्हणून किती घेत नाही, आपल्याला महाराजांनी सांगितलेलंच आहे. बरोबर 2 मिनिटं बाकी आहेत, मला 2-3 मिनिटं तुमचे घ्यायला काही हरकत नाहीये. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी एक गुरु होते, अतिशय सुवर्तनी आणि गावाच्या बाहेर जुन्या काळामध्ये पर्णकुटी करून राहायचे. त्या ठिकाणी उपजीविकेसाठी म्हणून 2 गायी घेतल्या आणि त्या 2 गायीच्या दुधावरती त्यांची उपजीविका व्हायची. पण त्या गायी सांभाळण्यासाठी म्हणून एक चांभाराचा मुलगा त्या ठिकाणी तो गायी गोरक्षणासाठी त्या ठिकाणी असायचा. मग ते असताना मग अर्ध दूध त्याला द्यायचे, अर्ध गुरु, आणि अशी उपजीविका चाललेली असताना एक दिवस गोरक्षण गायी राखत असताना त्याला सर्पदंश झाला त्या मुलाला आणि तो गतप्राण झाला. गतप्राण झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी आता गायीची व्यवस्था कोणी करायची. फार आज्ञाधारक होता, गुरूंची शुश्रूषा करीत होता. गुरूंना दुःख झालं. त्या ठिकाणी मग पर्यायी व्यवस्था म्हणून गुरुजींनी केली, ती तेवढी त्यांना आवडली नाही, पण काम दकाऊ त्यांची झाली. मग काही दिवसांनी गुरु नेहमीप्रमाणे रात्री झोपत असताना पर्णकुटीचं दार लावलं आणि तेवढ्यामध्ये डोळे झाकणार तो मुलगा येऊन त्यांच्या समोर उभा राहिला. अरे गुरुजी म्हणजे तू तर गतप्राण झाला, आता तू इथे कसा. ते म्हणे गुरुजी मी आता यमाचा दूत झालो. 100 वेळा म्हणे नर्क फिरला की मग तो यमाचा दूत होतो. म्हणजे त्याला माहिती होती सगळी, कोणाला काय द्यायचं, कुठं काय द्यायचं, कसं द्यायचं. मग मी यमाचा दूत झालो म्हणे आता. आणि मग यमाचा जर दूत झालो तर मग आता तू कशासाठी आला. म्हणे काही नाही, बाजूला एक शेठजी राहतायत म्हणे, त्या शेठजीचा अंतकाळ जवळ आलाय, पण त्यांना मी घ्यायला आलोय. परंतु मी येत असताना तुमचा माझा फार स्नेह होता आणि मला तुमच्याबद्दल फार आजही आपुलकी आहे, म्हणून मी 2 सेकंद जास्त घेऊन आलो म्हणे तिथून. मी 2 सेकंद तुम्हाला बोलतो, आता मला जायचंय म्हणे. ते म्हणे अरे 4 वाजता शेठजी आले होते माझ्याकडे, मुलाचं लग्न आहे नाताचं, त्यांच्या पत्रिका काढून गेले. मग नाही म्हणे, पण आता त्या शेठजीच्या पोटात दुखणार, भयानक खूप दुखणार. शेठजी ओरडणार आणि त्यांचा प्राण जाणार आणि मी त्यांना घेऊन जाणार सांगितलं त्यांनी. आणि त्या ठिकाणी पाहता पाहता तो निघून गेला, अदृश्य झाला. शेवटी माणसाची जिज्ञासा त्याला बोसू देत नाही. आता तो ब्रह्म माणसाची जिज्ञासा असते, काय झालं बघायला पाहिजे. गुरुजी झोपले नाही, बाहेर गेले तर मोठ्याने आवाज येतोय पलीकडच्या गल्लीमध्ये. काय बघितलं, अरे म्हणजे शेठजीच्या पोटामध्ये खूप दुखलं आणि शेठजी गतप्राण झाले, घेऊन गेले. मग जाताना गुरुजी त्याला एवढंच म्हणले होते की पुन्हा इकडे कधी आलास तर मला भेटून जा आणि थोडा वेळ काढून दे. ठीक आहे म्हणणार. शेठजी गेले. काही काळ गेल्याच्या नंतर एक 3 महिन्यानंतर पुन्हा तो एकदा तिथे आला, कोणाच्या गुरूंच्या समोर आला. आणि गुरु म्हणजे आज कोणाला नेण्यासाठी आला. ते म्हणजे आज गावचे पाटील आहेत, ते झोपलेत म्हणजे बाजावर, ते खाली पडणारे, त्यांचं डोकं दगडावर त्या ठिकाणी आदळणारे आणि त्या ठिकाणी त्यांचं, म्हणून मी त्यांना घेऊन जाणार आहे. म्हणजे त्या ठिकाणी त्याला मी घेऊन जाणार आहे. आणि मग तसं सांगितल्याच्या नंतर त्या ठिकाणी तोही प्रकार त्या ठिकाणी पाहिला त्यांनी. गुरुजींना वाटलं आणि होणार म्हणून त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि तसाच प्रकार झाला. नंतर ते गुरु एकदा त्यांना म्हणले की मला हे स्वर्ग आणि नरक बघायचे, एकदा मला जर घेऊन जाता आलं तर बघ. ते म्हणे मी यमाला विनंती करून त्या ठिकाणी विनंती केली. त्या ठिकाणी दूताला खूप चांगलं काम केल्याबद्दल यमधर्माने एकदा परवानगी दिली. गुरुला तो त्या ठिकाणी घेऊन गेला सदेह. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी दाखवलं की यातना कशा बघावं लागतात. आणि हे सगळं करत असताना गुरुला विचारलं यमधर्माला की काय म्हणे मला याच्यातली कोणची यातना भोगायसाठी इकडे यावं लागेल का. ते म्हणे ठीक आहे.
काही तुमचं गुरूंचं सगळं पाप पुण्य पाहिल्यानंतर यमधर्मानं सांगितलं की तुम्ही एकदा गावात गेलेले असताना चप्पल शिवून घेतली आणि त्या ठिकाणी त्यांचे पैसे तुम्ही दिले नाही, तेवढं कर्ज तुमच्यावर बाकी आहे, ते फेडण्यासाठी इथे यावं लागेल. ते म्हणे मग एवढं कर्ज तर आताच फेडून घ्या. ते म्हणे इथे आमच्याकडे तुमची करन्सी चालत नाही. मग काय करणार? तर त्या ठिकाणी त्यांच्याकडून घेतला होता तो मोची या ठिकाणी आहे, त्यांनी पाठीचं एक वीट पूर्ण गोल काताड गुरूंच्या काढून घेतलं आणि त्या ठिकाणी काढून घेतल्याच्या नंतर गुरूंना त्या ठिकाणी आनंद झाला. कशाचा झाला? की मला आता इकडे यायचं काम पडलं नाही. पण त्या गुरूंच्या त्या ठिकाणी उद्धार जसा झाला तसे गुरु नुसते नाही तर त्या मुलासहित उद्धरून गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की हा पण माझ्यासोबत द्या, याचाही उद्धार करा. तसं गुरु ज्यावेळी त्या ठिकाणी कृपा होते त्यावेळी शिष्यांना आपला उद्धार होण्यासाठी काही वेळ लागत नाही. म्हणून गुरु भक्ती जी आहे त्या ठिकाणी असताना दृढ करावी. सांगितले की देव रुष्टो गुरु त्राता गुरु रुष्टेन कष्टन. सगळे देव जरी रुसले तर गुरु त्या ठिकाणी तारून देतात, पण गुरु जर रुसले तर कोणी तारणाऱ्या या ठिकाणी या त्रिभुवनात उरत नाही. म्हणून त्या ठिकाणी जी गुरूंची भक्ती आहे त्या ठिकाणी या गुरूंच्या मुखातूनच आपण या दोन्ही गुरूंच्या मुखातून जे काही हे या ज्ञान यज्ञ झाला आणि ते आपण त्या ठिकाणी ग्रहित केला. त्या गुरूंनी खरोखरच अमूल्य असं मार्गदर्शन केलं. आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्या ठिकाणी दोन्ही गुरूंचे ऋण व्यक्त करतो आणि अशीच आपली कृपा या सर्व भक्तांवर राहावं. आपल्या ज्ञानाचा असाच आम्हाला आयुष्यामध्ये नेहमी सहवास घडावा आणि आपल्या कृपेनं या ठिकाणी या आमच्या सर्व भक्तांच्या मनोकामना निश्चित पूर्ण व्हाव्या. मागितले ते मला द्यावे, तैसे लोकांचेही पुरवावे. अर्थ गुरुवरा मनोभावे. या ठिकाणी जे आम्हाला मागितलं तिथं त्यात तुमची सर्वांची इच्छा पूर्ण करा आणि या व्यंकटेशाच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होऊन सद्गुरूंच्या चरणी नतमस्तक होऊन ही या ठिकाणी मला संयोजकांनी दिलेली जी संधी आहे त्या संधीचा गुरूंच्या या ठिकाणी मला बोलण्यासाठी जे काही माझ्या अल्प शब्दामध्ये दिलं त्या ठिकाणी मी त्यांचं ऋण व्यक्त करतो आणि सद्गुरूंची सेवा आपल्याला पुढेही अशीच घडावी. या ठिकाणी महाराजांनी सांगितलं की त्या ठिकाणी देताना सुद्धा दानाचं काल महत्व सांगितलं. सुपात्र दानंच भवेत् धनाढ्य धनप्रभावेन करोति पुण्यम पुण्यप्रभावा सुरलकवासी पुनर्धनाढ्य पुनर्यो भोगी. त्या ठिकाणी दान देताना सुद्धा ते सत्पात्री जावं. सत्पात्री दान दिलं तर त्या ठिकाणी धनाची वाढ होते. वाढलेल्या धनाच्या प्रभावानं माणूस पुण्यकर्म करतो आणि त्या पुण्यकर्माच्या योगाने त्याला स्वर्गलोक प्राप्त होतो. तिथे तेवढेच दिवस राहत होतो. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. त्या ठिकाणी सत्पात्री जेव्हा दान होतं तेव्हा त्या ठिकाणी गुरूंच्या दान देताना देवाला दान देताना जसं हाताकडलं जात नाही, गुरुला दान देताना तसं हाताकडू नये. कारण भगवंत कोणत्या रूपाने देतो. सत्पात्री दान नाही झालं एखाद्या वेळी जर कुपात्री दान झालं त्याचे दोष सुद्धा माणसाला येतात. कुपात्र दानंच भवेत् दरिद्र दरिद्र दोषेन करोति पापम पाप प्रभावात नरकम प्रयांती पुनर्दरिद्र पुनर्पापी. म्हणून त्या ठिकाणी सद्गुरूंच्या चरणाशी त्या ठिकाणी नतमस्तक होऊन माझ्या वाणीला विराम देतो. त्या ठिकाणी गोपाल कृष्ण भगवान की जय. जय गुंडानाथ.